मग आता मी सुद्धा तुम्हाला काय करणार आहे, जसं तुमच्या आजोबांनी कुठेतरी लावलेल्या झाडाची फळं आपण खातो. आपण आता ऊन असल्यावर काय करतो, एखाद्या झाडाखाली जाऊन खातो, हो की नाही? का बरं? आपल्याला ऊन लागतं, बरोबर. तर ते झाड काय करतं, आपल्याला सावली देतं, बरोबर. आपली गाडी सुद्धा, गाडीचं शीट गरम होतं म्हणून आपण काय करतो, गाडी कुठे लावतो, झाडाखाली लावतो. आता मला एक सांगा, कधीतरी कुणीतरी ते झाड तोडतं, कुऱ्हाड पण मारतो, बरोबर की नाही? ते झाड तोडतं, मग ते झाड असं म्हणतं का की नाही नाही नाही, यांनी मला तोडलंय बरं का, याला मी सावली देणार नाही, असं झाड म्हणतं का? कुणी असो, प्रत्येकाला सावली देतं की नाही? माणसाचा स्वभाव सुद्धा तसाच पाहिजे. कुणाविषयी मनामध्ये राग धरायचा नाही. यांनी माझी पेन्सिल फेकून दिली, यांनी माझा पेन चोरला, मग आता मी याच्याकडे बघून घेईल व उद्या मी त्याचा पेन चोरून घेईल, मी त्याची पेन्सिल उद्या चोरेल, असं आपल्या मनात येतं की नाही येतं? मग असं आलं पाहिजे का? नाही. मग आपण झाडाचं लक्षात ठेवायचं. झाड कधी कोणाविषयी राग धरतं का? नाही धरत. आपण पण कोणाविषयी राग मनात करायचा नाही. मग मी आता काय करणार आहे, तुम्हाला झाड लावायला देणार आहे. काय करणार आहे म्हणजे आम्ही झाडांच्या बिया आणल्या आणि त्या बिया अशा खतामध्ये पॅक करून आणलेल्या आहेत. तुम्ही काय करायचंय, ते घरी न्यायचं. तुमच्या घराच्या शेजारी शेत असेल तर त्या शेतामध्ये थोडा खड्डा घेऊन तो बॉल जो आहे तो गोळा तो टाकायचा, त्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि पाहायचं किती दिवसांनी उगवलं की त्याचा फोटो काढून घ्यायचा. तुम्हाला किती छान वाटेल. आपण एक झाड लावलं आणि ते झाड असं उगवून आलं छानपैकी. मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मग 5-6 वर्षानंतर सुद्धा त्याला काय होईल, फळं यायला येतील. मग त्याचं रक्षण करण्याचं काम कोणाचं आहे? त्याला बकरी जनावर याच्यापासून ते त्याला संरक्षण करणे, त्याचं की त्याला खाऊ न दे. मग त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. मग त्याचं करणार ना तुम्ही.